नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना जी लहान पोरांसारखी बनवलेली लहान पोरांनी बनवल्यासारखी आहे, तिच्यावर निकषाप्रमाणे नियमाप्रमाणे आक्षेप घेणं हे माझं कर्तव्य होतं, जबाबदारी होती। त्यामुळे कुठल्या पक्षाला लक्षात न घेता निकष आणि नियम आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जे गाईडलाईन्स मार्गदर्शन तत्त्व दिले ते फॉलो होत नाही, त्या दृष्टीने मी अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना सगळे पर्याय सुचवलेले आहेत। आणि निश्चितच मी त्यांना चॅलेंज देखील केलेलं आहे की माझ्या नकाशामध्ये दिलेल्या नकाशामध्ये आपण बनवलेल्या नकाशापेक्षा कमी त्रुटी आहे, आपल्या नकाशापेक्षा जास्त त्रुटी दाखवा, सिद्ध करून दाखवा, अशा प्रकारचं चॅलेंज मी त्यांना केलेलं आहे। आता लोकसंख्येचं निकष हे फॉलो करणं जरुरी आहे। किमान आणि कमाल लोकसंख्येची मर्यादा त्या ठिकाणी ठरवली आहे। फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्येच त्यांनी ती मर्यादा ओलांडायची आहे। त्यांनी 7 ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी कमाल मर्यादा आणि 3 ठिकाणी किमान मर्यादा ही ओलांडली आहे। आणि मी त्यांना जे पर्याय बनवून दिलेले आहे त्यामध्ये 0 ठिकाणी लोकसंख्येची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। तिथे आवश्यकता नसताना फक्त कोणाला फायदा होईल या दृष्टीने हायवे क्रॉस मेन रोड क्रॉस केल्याचे दिसून येते। सुरुवातीलाच का केलं अशी मला शंका येते। आवश्यकता नव्हती, जिथे आवश्यकता असेल तिकडे काही झालेलं असेल चेंज तर आम्ही देखील समजू की बाबा इथे आवश्यकता ती पडत होती। आता मी एक या प्रभाग रचनेमध्ये अतिशय म्हणजे एक फ्रेम लावून जो एक प्रभाग आपण भिंतीला लावला पाहिजे महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये, की एक उदाहरण आहे की ज्यांनी बनवलं त्याची बौद्धिक क्षमता काय लेवलची आहे ते त्यामध्ये दिसून येते। की प्रभाग क्रमांक 18 त्यामध्ये जुईनगरचा भाग त्याला जोडलेला आहे 18ला, त्या जुईनगरचा फिजिकल रस्तारूपी संपर्कच त्या प्रभागाशी नाही, ॲक्सेसच नाही, ते असताना देखील लोकसंख्येची कमाल मर्यादा ओलांडली गेलेली आहे। जू गावाचं मूळ गावठण आहे त्याचं विभाजन केलेलं आहे। पावणे गाव जो ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत कालीन गावं आहेत, तुर्भे गावाचं विभाजन केलेलं आहे। आणि त्यांच्या इतर पक्षाच्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी हा आटापिटा चालू केलेला आहे। त्यामुळे मी पर्याय देत असताना सगळे गाव वस्ती एकत्र ठेवून त्या ठिकाणी ते पर्याय त्या ठिकाणी सुपूर्द केलेले आहेत। तर निश्चितच मला थोडा लोकशाही विश्वास आहे, जर पर्याय माझा त्रुटी विरहित आहे तर त्याचा स्वीकार होईल। आता बघू ते किती स्वीकार करतील त्या बाबतीत। आता पुढचे दरवाजे तर आहेतच।